एकनाथ शिंदेना भेटून बाजू मांडणार रवींद्र धंगेकरांची माहिती। पुणे शहर गुन्हेगारी मुक्त व्हावं हे शिंदे फडणवीसांचंही मत, मात्र मलाच का टार्गेट केलं जातंय, धंगेकरांचा सवाल। मुस्लिम भारताला युद्धाचं घर मानतात असं बाबासाहेबांनी फाळणीपूर्वीच्या पुस्तकात लिहिलंय। मुस्लिमांसाठी राष्ट्र नाही तर इस्लाम प्रथम, गोपीचंद पडळकरांचं वक्तव्य। गोपीचंद पडळकर वाचाळ माणूस, भाजपनं पाळलेल्या लोकांवर काय उत्तरं देणार? पडळकरांच्या मुस्लिम धर्मियांवरील वक्तव्यानंतर अंबादास दानवेंची टीका। पहिल्या नगरात एक बोकड हैदराबादहून तर दुसरं बोकड संभाजीनगरहून आलं होतं। संग्राम जगतापांचा जलील आणि ओवेसींवर पलटवार। जलीलांनी चिकनी चमेली म्हणत केली होती टीका। दिवाळीची खरेदी हिंदूंकडूनच करा या वक्तव्यानंतर आमदार संग्राम जगतापांना पक्षाची नोटीस, तर अजित पवारांशी सविस्तर बोलू म्हणत जगतापांनी बोलणं टाळलं। नुसती नोटीस देऊन उपयोग नाही, पक्षातून काढून टाकायला पाहिजे। संग्राम जगतापांवरून सुप्रिया सुळेंचा निशाणा, तर जगताप 2029ला भाजपमधून लढणार, आतापासूनच वातावरण पेटवायला सुरुवात, रोहित पवारांची टीका। संग्राम जगतापांची ही बौद्धिक दिवाळखोरी, जात आणि धर्म विभाजन करून आपली पोळी भाजायची, सुषमा अंधारेंचा हल्लाबोल। मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीत दाखल, भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीला उपस्थित। बिहारमधील जागावाटप आणि उमेदवार यादीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता।